मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आज मी माहिती घेऊन आलेलो हळदीविषयी. हळदी बघा आता 70-80% बसलेली आहे. येत्या 8 ते दिवसामध्ये हळद आपल्याला काढायला येणार आहे. तर पूर्णतः पाला बसल्यानंतरच हळद काढायला सुरुवात करावी आणि हे पाला फुकून न देता जमलं तेवढं गोळा करून याचं खत व्यवस्थितशीर होतं. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सेंद्रिय घटक असतात. त्याच्यामुळे या आपल्या पाल्याला आपण फेकून न देता कुजवण्याचा प्रयत्न केला तर खूपच चांगलं होईल, किंवा नांगरटीच्या रानात टाकलं तरी खूप चांगलं होईल, जेणेकरून आपल्याला शेतीला पोषण अन्नद्रव्य मिळतील. व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून हळदीविषयीचे, बेण्याविषयीचे नवीन मार्केट माहिती याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार नाही. तर बघू शकता आता काही प्रमाणात हे असे हिरवेगार राहिले तर ते हिरवाड नवीन आले आहेत. तर 100% हळद आता बसली. ही 8 दिवसामध्ये हळद काढायला येणार, त्यात काही शंकाच नाही. पूर्णपणे पाला बसला की त्याच्यात रस उतरतो. रस उतरला की कुरकुमींचं प्रमाण वाढतं. कुरकुमींचं प्रमाण वाढलं की वजनामध्ये घट होणार नाही, हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि अशाच प्रकारे नवीन माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला आपल्या लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हळदीचे आजचे बाजारभाव पाहायला गेले तर 13, 14, 15, 17 हजारापर्यंत हळद गेलेली आहे. तर हे बघू शकता शेवटचे 2 तास पूर्णतः बसलेले आहेत. याला काढायला काही हरकत नाही, पण आपल्याला आता ट्रॅक्टरवाले असे येऊ शकत नाही, तर आपल्याला पूर्ण हळद बसल्यावरच काढण्याचा प्रयत्न करावा. आणि जेणेकरून या रानामध्ये पुढच्या वेळेस कापूस किंवा फळबागायत जर घेतली तर खूपच चांगलं, जेणेकरून त्याला भरपूर प्रमाणात खताची कमतरता भासणार नाही, हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि बेण्यासाठी वापरत असेल तर 40 ते 45 किंवा 60 दिवसापर्यंत सुप्त अवस्थेत असणं गरजेचं असेल, जेणेकरून आपल्याला त्याच्यातील उगवणशक्तीसाठी महत्त्वाचं कार्य करू शकतात आणि ते महत्त्वाचं असते, हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि चॅनलला व्ह्युअर्स खूप पाहतात, पण त्या प्रमाणात लाईक होत नाही. लाईक करायला काही लागत नाही आहे, फक्त त्या थंबच्या पुढे हे करायचं. लाईक तुम्ही करू शकता. वाटल्यास व्हिडिओ आवडला तर इतरही ग्रुपवर टाकू शकता. तर बघू शकता अशा प्रमाणात हळद आता बसण्याच्या अवस्थेमध्ये आहे. आणि हळद बसली तर एकदम चांगलं होईल, जेणेकरून आपल्याला येथील बेनिफिट मिळेल. आणि मार्केटमध्ये भाव सध्या तरीही चांगले आहेत. 1-2 हजार कमी जास्त होऊ शकतात. युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे थोडा बहुत याचा फटका बसू शकतो किंवा फायदाही होऊ शकतो. सोन्याचे दर सध्या स्थिर आहे. सोयाबीनचा रोज 100-50ने वाढत आहे. बाकी हळदीची स्थिती पण चांगली आहे. इस्रायल देशामध्ये हळदीची मागणी जास्त असते, तर याचा थोडा बहुत आपल्याला फायदा किंवा तोटा पण होऊ शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन कुठला विषय घ्यायचा तर ते पण सांगा. लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.